यात बुलेटिनच्या सुरुवातीलाच युद्ध सज्जतेबाबतची सर्वात मोठी बातमी। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना दिलेत। तसंच युद्ध काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी वाजवण्यात येणारं सायरन वाजवण्याचेही सर्व राज्यांना आदेश दिलेत। आज सकाळी 11:15 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गृह सचिवांची बैठक होणार आहे। मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण विभाग सहभागी होतील। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात महत्त्वाची बैठक असल्याचं कळतंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच दृष्टीनं भारताच्या 3ही सेना दलांनी तयारी सुद्धा पूर्ण केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्या मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिलेत। आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे। राज्यांनी पोलीस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर इतर आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत। मॉक ड्रिलमध्ये बॉम्बस्फोट, शस्त्रधारी हल्ले आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे। उद्या होणारी ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। युद्धजन्य परिस्थितीत नेमकं काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं आणि हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। याआधी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात अशा प्रकारचा मॉक ड्रिल करण्यात आला होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच देश पातळीवर अशा व्यापक स्तरावर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, अतिशय महत्त्वाची अशी घडामोड घडते आहे। उद्या मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे आणि सध्या या मॉक ड्रिल मागचा उद्देश काय मला हे जाणून घ्यायचं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संदर्भात महत्त्वाची बैठक देखील होणार। या बैठकीत काय घडू शकतं? बिलकुल, खरं तर मॉकड्रिलचा का घेतली जाते याचा मुद्दा म्हणजेच की 1971च्या नंतर भारताने युद्ध पाहिलेलं नाहीये आणि म्हणून आता साधारणतः 1971 नंतर पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारगिलचं युद्ध होतं, परंतु ते केवळ काश्मीरपुरतं मर्यादित होतं, त्यामुळे संपूर्ण देशावर परिणाम करणारं ते युद्ध नव्हतं। परंतु यावेळेस आपल्याला भारताला तिन्ही जल, थल आणि वायू म्हणजेच की सागरी मार्गानं, त्याचबरोबर मैदानाद्वारे, जमिनीद्वारे आणि त्याचबरोबर एअरफोर्स द्वारे, हवेतून, या तिन्ही ठिकाणी सज्जता करावी लागणार आहे आणि त्यासाठीच हे पहिलं पाऊल म्हणजेच की अगोदर नागरिकांना सतर्क करणं आणि सराव करणं की अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते आणि ही परिस्थिती जी आहे 1971 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे करण्यात येत आहे। याचाच अर्थ भारत कोणतरी मोठं कडक पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहे। तर ते पाऊल काय असणार आहे नेमकं हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी सुद्धा 7 तारखेला संपूर्ण देशभरामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, ही प्रत्येक शाळामध्ये, एअरपोर्टवर, महत्वाच्या मॉलमध्ये, जे जे संवेदनशील ठिकाणं आहेत तिथे तिथे ही मॉक ड्रिल करण्यात येणार आहे आणि एक असं म्हणता येईल की कोणत्याही घातपातासाठी सज्ज असणं किंवा प्रत्येकाला अलर्ट करणं, त्यासाठी ही मॉक ड्रिल आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांना सुद्धा सहभागी करून घेतलं जाणार आहे। त्यामुळे ही मॉक ड्रिल महत्वाची आहे आणि त्यासाठीच आज एक बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे मुख्य सचिवांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे आणि मुख्य सचिवांना सर्वांना एक मार्गदर्शक सूचना जे आहेत ते दिले जाणार आहेत की कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे, तुम्ही कोणाकोणाला यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं हे पुढे जायला पाहिजे, मॉक ड्रिल किती वाजल्यापासून सुरू केली जाईल, किती वाजेपर्यंत ही मॉक ड्रिल असेल आणि प्रत्येक राज्यांचं कोऑर्डिनेशन कसं असणार आहे यावर सुद्धा लक्ष दिलं जाणार आहे। कारण प्रदेश वेगवेगळे आहेत, भूभाग जे आहेत ते वेगवेगळे आहेत। काही डोंगराळ प्रदेश आहेत, इकडे आपण जर पाहिलं तर उत्तराखंड, हिमाचल, सपाट प्रदेश पण आहेत, हरियाणा सारखे, महाराष्ट्र सारखे, वेस्टर्न घाट आहे आणि काही ठिकाणी जे आहे ते मैदान आहेत, काही ठिकाणी जंगल आहे आणि या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन कशा पद्धतीने मॉक ड्रिल करावी या संदर्भात सुद्धा सूचना ज्या आहेत त्या आज देण्यात येणार आहेत। निश्चितच धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।